नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. विधानसभा निवडणूक निकालानंतर आता गावोगावी एकाच व्यक्तीची चर्चा आहे आणि ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 2014 ते 2019 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले आणि 2019च्या निवडणूक प्रचारार्थ त्यांनी मी पुन्हा येईन हे सांगितलं. खरं म्हणजे ते पुन्हा आलेले होते निवडून. उद्धव ठाकरेंच्या वागण्यामुळे सत्ता आली नाही आणि त्यामुळे त्यांना प्रचंड हिणवलं गेलं, प्रचंड डिवचलं गेलं, प्रचंड त्रास दिला गेला. तरीही त्यांनी शांतपणे सगळ्या गोष्टी आपल्या अंगावर घेतल्या आणि नंतर असा काही झटका दिला की त्या झटक्यातून उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार उभे राहू शकले नाहीत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत 160 जागा लढवणाऱ्या भाजपने 132 जागा निवडून आणल्या. हे देखील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचंच. देवेंद्र फडणवीस यांची सत्ता होती तेव्हा आपल्याला माहिती आहे किती मोर्चे निघाले, किती गोंधळ घातला गेला. ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टीका गेली, त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. पण या निवडणूक निकालातून एक गोष्ट सिद्ध झाली, एक पंथ 1 लाख शांत. हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध करून दाखवलं. व किती त्रास द्यावा एखाद्या माणसाला. एक व्हॉट्सअप मेसेज फार छान आला. तुम्ही भट म्हटले तो हटला नाही, तुम्ही टरबूज म्हटले तो फुटला नाही, तुम्ही गाजर म्हटले त्याने जागर सोडला नाही, तुम्ही बायको काढली तो खचला नाही, तुम्ही फसवणीस म्हटले त्याने कोणाला फसवले नाही, तुम्ही शिष्ट म्हटले तो भ्रष्ट झाला नाही, तुम्ही अभ्यासू म्हटले तो नापास झाला नाही, तुम्ही शिरजोर म्हटले तो लाचार झाला नाही, तुम्ही पेशवे म्हटले त्याने छत्रपतीशी इमान सोडले नाही, तुम्ही नाकाम म्हटले त्याने आपले काम सोडले नाही, तुम्ही घरात बसा म्हणाले तो घरात बसला नाही, तुम्ही कोरोनाला घाबरले तो कोरोनाला गवसणी घालून आला, तुम्ही अवगुणांची बेरीज जमवली तो गुणात अव्वल ठरला, तुम्ही त्याला शेतीतील काय कळतं म्हणालात त्याने मातीशी इमान सोडलं नाही, तुम्ही त्याला सत्तेवर बसू दिले नाही, लोकांनी त्याला हृदय सिंहासनावर बसवले, तुम्ही वाघाला बकरी बनवलं तो अनभिषिक्त वनराज ठरला. बघा लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या निवडणूक निकालात. बघा एक आपल्याला जाणवत असेल, निखिल वागळे, आसिम सरोदे, विश्वंभर चौधरी, यादी मोठी आहे. ही मंडळी ना चौताळीत. पैसा कामाला आला, पैसा वरचढ ठरला. या निवडणूक निकालात त्यांना कळेच ना, कारण त्याने असं गृहीत धरलं होतं की आता झालं, सत्ता गेली की दुसऱ्या दिवशी शपथविधी, महाविकास आघाडीचं सरकार येईल. हे भाटच होते ना हो. यांनी काही केलं नाही, केवळ भाटगिरी गेली. यांना कुठल्या अर्थाने पत्रकार म्हणायचं, कुठल्या अर्थाने हे अभ्यासक म्हणायचे. खरंच दुर्दैव आहे. बघा राजदीप सरदेसाई हे देखील म्हणजे डावेच आहेत, पण राजदीप सरदेसाई हे महाराष्ट्रात फिरले. यावेळी त्यांनी संकेत दिले होते जणू महाराष्ट्रात पुन्हा महाआघाडीचीच सत्ता येईल. याला म्हणायचं डोळसपणा. 2 गोष्टी, तुमच्या व्यक्तिगत विचारसरणी वेगळी आणि पत्रकारितेतलं आकलन वेगळं. काय होते भविष्यात. पण ही जी मंडळी आहेत ना, बोटं मोडत बसतात दुसऱ्याच्या नावाने बोटं, आणि दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडून काही होत नाही. कावळ्यानं शाप दिला म्हणून ढोर मरत नाही. तुम्हाला जरी वाटलं ना की अमुक केलं तर अमुक होईल, तसं होत नाही. मनोज जरांगेनं आता कळलं असेल की 1 मराठा लाख मराठा आपण म्हणालो, लोकसभेच्या वेळेला मराठा समाज आपल्या बरोबर राहिला, विधानसभेला आपण स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं
ऐन वेळा असं लक्षात आलं की काहीच जमत नाही सूत्र, अकारण समाजाची बदनामी होईल आणि हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे कशाला लागायचं. तेलही गेले, तूपही गेले, हाती दुपाटणे आले, अशी आपली अवस्था होईल. म्हणून त्यांनी ऐन वेळा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ते निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेताना त्यांनी जी सबब दिली की माझ्याकडे माझ्यासोबत जे होते त्यांची यादी मला मिळाली नाही, त्याही बिचाराने यांचं भांडवल फोडून टाकलं. त्यांनी जाहीर केलं आम्ही 2 दिवस अगोदर आमची यादी दिली होती. निर्णय त्यांनी असा का केला आम्हाला माहिती नाही, पण ते जे सांगतायत ते कारण नाही. मनोज जरांगे पुरते अडचणीत आले, कारण त्यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी अर्जही काढून घेतला नाही. त्यांनी आवाहन केलं देवेंद्र फडणवीस आणि भाजपला पाडा, मोजून खेचून हाणा त्यांना. त्याने बिलकुल म्हणजे त्यांचे राजकारणात ते पुन्हा उभेच राहू शकले नाही पाहिजेत. कुठंच असं चित्र दिसलं नाही, ना जालन्यात दिसलं, ना बीडमध्ये दिसलं, कुठंच दिसलं नाही. म्हणजे जर असं चित्र महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन त्यांना जर निवडून आणायचं होतं तर मराठवाड्यामध्ये 46 पैकी 41 जागा महायुतीच्या आलेत. आता यात जरांगेची ताकद काय झाली असा विचार करायचा. आपल्याला जर आठवत असेल हार्दिक पटेलांचं जे आंदोलन होतं गुजरातमध्ये, ते किती मोठं होतं आंदोलन. त्याच्यानंतर हार्दिक पटेल कुठे आहेत असं विचारलं तर त्याचं उत्तर काय. मनोज जरांगेच्या आंदोलनाची दिशा भरकटत चालल्यामुळेच लोकांनीच त्यांना नाकारलं. लोकांनीच त्यांना म्हणलं हे बरोबर नाही तुमचं, तुम्ही राजकारण करा, एक वेगळा विषय आहे. राजकारणात यायचं तर थेट या, तुमचा आरक्षणाचा विषय लढा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, पण या पद्धतीनं तुम्ही वागत असाल तर आम्ही तुमच्या बरोबर नाहीत, असा जणू सर्व जनतेनेच त्यांना इशारा दिलाय. काय काय घडतंय. एका जातीतून माणसं एकालाच टार्गेट, कुठल्या तरी एका जातीच्या माणसाला, त्यातही एका व्यक्तीला टार्गेट केलं जातं. तर अशा व्यक्तीने न घाबरता एका जिद्दीने सगळ्यांना सोबत घेऊन यावेळची विधानसभा निवडणूक लढवली आणि कोणी स्वप्नातही विचार केला नसेल इतक्या जागा महायुतीने मिळवल्यात. याचं सगळं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाला जातं. त्यांना साथ देणारे एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, ते डळमळीत न होता त्यांच्या सोबत राहिले आणि त्यामुळं महायुतीचा हा निकाल लागलेला आहे. आगामी काळात ही युती अशीच भक्कम राहील. पण या निर्णयातून एक सिद्ध झालं, एक पंत 1,00,000 शांत. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.